प्रमुख पाहुणे श्याम पांढरी पांडे, ज्येष्ठ पत्रकार, मी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना नमस्कार. ओपनिंग बॉलिंग मला करायला लावणार हे मला माहित नव्हतं. असं मोर साहेब लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल हे अध्यक्ष म्हणून इथे येणार होते. कदाचित येतील, ते अजून आलेले नाही आहेत. आता जे 3 इतर वक्ते इथे आहेत त्यांचं अभिनंदन, त्यांना अभिवादन. आपल्याला सगळ्यांना अभिवादन. हे जे माझ्याबरोबर माझे 3 मित्र व्यासपीठावर बसलेले आहेत, एक कायद्याचे आणि संविधानाचे अभ्यासक पंडित आहेत माझे मित्र अविनाश काळे. किटकरू संघाचे अतिशय अभ्यासू असे आणि निष्ठावान स्वयंसेवक आहेत. देवेंद्र गावंडेंबद्दल, माझे मित्र देवेंद्र गावंडे यांच्याबद्दल काय बोलू. आम्ही शाळेत असताना इथल्या सुद्धा काही लोकांना असेल अभ्यासक्रमात एक कविता होती संस्कृत मध्ये, करबदर सदृशम अखिलम भुवनतलम यत् प्रसादतः कवयः पश्यन्ति सूक्ष्ममतयः सा जयति सरस्वती. म्हणजे हातावर एखादं तळहातावर ठेवलेलं बोर जसं आपण निरखून सहजपणे पाहू शकतो, तसं जी संपूर्ण भुवनतल पाहू शकते अशा सरस्वती देवीला माझा नमस्कार असो. हा त्या श्लोकाचा अर्थ आहे. पत्रकार सगळे नाही, देवेंद्र गावंडेंसारखे पत्रकार असे करबद्र सदृशम असे असतात. दुसरं आपल्याला सगळ्यांना माहित आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. सूर्य सुद्धा जे पाहू नाही शकत ते कवी पाहतो, असा त्याचा सरळ साधा अर्थ आहे. सूर्य देखील पाहू शकत नाही ते पत्रकार पाहतो. असे माझे पत्रकार मित्र देवेंद्र गावंडे. आता योगायोगाने यामध्ये मी चौथा असा आहे की आणीबाणीच्या काळामध्ये मी 16 महिने नागपूरच्या जेलमध्ये होतो. इथे जे श्रोते बसलेले आहेत त्यात कोणी जेलमध्ये होते की नाही माहीत नाही, असतील कदाचित, पण नागपूर जेलमध्ये तर नव्हते, किंवा असतील तर DIR मध्ये 2-3 महिन्यापुरते असतील. महिला कोणी असतील तर त्या महिलांचा जो वेगळा एक भाग असतो जेलमध्ये त्यात असतील. मिसामध्ये इथलं कोणी होतं नागपूरला असं मला वाटत नाही. तर मी तिथे होतो. मोर साहेब असते जेव्हा येतील तेव्हा ते बोलतील, अध्यक्षीय भाषण करतील, तर ते यातल्या कायद्याची संविधानाची बाजू सांगतील, त्याचा अन्वय सांगतील, त्याचा अर्थ सांगतील. तसंच आणीबाणीमध्ये काय झालं, कसं काय भोगावं लागलं लोकांना, आणि संघाच्या स्वयंसेवकांना खूप मोठ्या संख्येत कसं देशभर अनेक तुरुंगामध्ये राहावं लागलं, त्याची जी सगळी ऐकलेली माहिती आहे ती किटकरू साहेब नक्कीच सांगतील. आणि अविनाश काळे माझे मित्र, ज्यांच्या आज्ञेवरून मी इथे आलो, त्यांचे वडील विष्णुपंत काळे जेलमध्ये होते, पण ते जेलमध्ये नव्हते. अविनाश काळे स्वतः जेलमध्ये नव्हते, पण 25 वर्षाचं त्यांचं वय होतं तेव्हा त्यांना आणीबाणीमध्ये जेलच्या आत जी परिस्थिती होती आणि जेलच्या बाहेर जी परिस्थिती होती, जेलच्या बाहेर भूमिगत राहून त्यांनी काम केलं, ते कसं काम करत होते ते सर्व त्यांनी जवळून पाहिलेलं आहे.
मी मात्र जेलमध्ये होतो आणि मी 25 जून 1975 आणीबाणी लागली. तर अनेक लोकांना त्या जूनच्याच उरलेल्या 5-6 दिवसात आणि नंतर अनेक लोकांना जुलै महिन्यात त्यांच्या घरून किंवा जिथे जिथे ते सापडतील तिथून उचलून मिसा स्थानबद्धतेत नेलं. त्यापैकी मी नव्हतो. मी नोव्हेंबर पासून जो 14 नोव्हेंबर पासून जो सत्याग्रह सुरू झाला, त्या सत्याग्रहानंतर त्या सत्याग्रहात मी जेलमध्ये गेलो. नागपूरला पहिला सत्याग्रह 14 नोव्हेंबर. मी जे आता बोलीन ते त्यामुळे अनेक्डोटल बोलीन, म्हणजे एक एक प्रसंग जे जे की मी पाहिलाय, जे मी अनुभवलाय, ज्याचा मी भाग होतो ते मी बोलीन. कारण एक योगायोग असा आहे की ते मीच फक्त बोलू शकतो इथल्या सगळ्यांमध्ये. त्यामध्ये स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स ज्याला म्हणतात, वस्तुस्थितीचं निवेदन, हेच जास्त राहील. काय काय प्रसंग झाले, काय काय घटना झाल्या, त्याच्यामध्ये अन्वय आणि अर्थ आणि इंटरप्रिटेशन, मतप्रदर्शन हा भाग माझ्या भाषणात कमीत कमी असेल. कारण की 15 मिनिटात इतकं सगळं आटोपणं कठीण आहे आणि इतरांचा वेळ घेणं, जास्ती प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा देखील वेळ घेणं फार काही योग्य होणार नाही. त्यामुळे ते अनेक्डोटल राहील. तर 14 नोव्हेंबरला देशभर सत्याग्रह सुरू झाले. नागपूरलाही सुरू झाले. पहिल्या बॅचनी नागपूरला आकाशवाणी चौकात सत्याग्रह केला. याला लावायचं नाही. झालं. शेवटपर्यंत ऐकू येतं का माझं बोलणं स्पष्ट? आणखी जोराने बोलायला हवं का? ओके. आकाशवाणी चौकामध्ये 14 नोव्हेंबरला पहिल्या बॅचनी सत्याग्रह केला. दुसऱ्या आकाशवाणी चौकामध्ये नाही, बडकस चौकात दुसऱ्या बॅचचा सत्याग्रह 17 नोव्हेंबरला आकाशवाणी चौकात ठरला होता. आणि ती जी बॅच तयार झाली होती सत्याग्रह करणारी, ते सगळे साधारण 18-19 वर्षाचे, एखादा तर 18 वर्षाचा नव्हता, असे मुलं होते. त्या सत्याग्रहींच्या बॅचचं नेतृत्व करणारा थोडा मोठा कोणीतरी वयाने असणं आवश्यक होतं. कोणाला आता म्हणायचं या बॅचचं नेतृत्व करा म्हणून? तर संघाचे त्यावेळेचे सगळं जे कोऑर्डिनेशन करणारे कार्यकर्ते होते, या सगळ्या सत्याग्रहाच्या कार्यक्रमाचं समायोजन करणारे जे कार्यकर्ते, ते माझ्या मोठ्या भावाकडे आले, सुधाकर पांडे, आणि त्यांना म्हणाले की सत्याग्रह या बॅचचं तुम्हाला नेतृत्व करायचं आहे आणि सत्याग्रह करून जेलमध्ये जायचं. त्यांना एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी लागून काही महिने झाले होते, टेम्पररी नोकरी, नुकतंच लग्न झालं. ते म्हणाले की मी जर जेलमध्ये गेलो, 2 महिन्यासाठी जेलमध्ये गेलो, मला सुट्टी नाही मिळणार, परत आल्यावर मला माझी नोकरी परत नाही मिळणार, आणि नुकतंच लग्न झालं आहे तर मी नाही जाऊ शकत. तर ते जे होते, माझेही मित्र होते, ते मोठे होते थोडेसे माझ्यापेक्षा, ते म्हणाले की अरे मग आता कोण करणार या बॅचला लीड, कोण करणार? तर ते म्हणे की श्यामला विचार. तर तो भैया इंदूरकर ते माझ्याकडे, माझ्याजवळ. तर मी 1972ला संघापासून दूर गेलो होतो. अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं तर मी संघ सोडलेला होता. एखाद्या राजकीय संघटनेचं राजीनामा देता येतो किंवा त्याच्यातून काढून टाकता येतं. बाबूराव वैद्य नेहमी म्हणायचे, संघात
काही राजीनामा देण्याची सोय नाही, संघात कोणाला काढूनही टाकण्याची सोय नाही, संघात कोणाला फॉर्म भरून प्रवेशही देण्याची सोय नाही. तर म्हणून मी दूर झालो असं म्हणतो. काही वैचारिक मतभेद झाले. मला आतल्या आतून वाटायला लागलं की ही जी विचारसरणी आहे आणि ही जी कार्यपद्धती आहे याच्यात बेसिकली फंडामेंटली काहीतरी वाईट आहे, काहीतरी चुकीचं आहे, फार अयोग्य आहे. त्या विषयावर मी जास्त बोलणार नाही, कारण की आज तो विषय नाही आहे आणि त्याच्यात वेळ घालवण्यास मला शक्य नाही. तेव्हा मी संघापासून दूर झालो होतो 3 वर्षापूर्वी. पण इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, प्रेस सेन्सॉरशिप आणली, संघ, जमाते इस्लामी आणि इतर अनेक संघटनांवर, आनंद मार्ग वगैरे संघटनांवर बंदी आणली. मी या संघावर आणलेल्या बंदीच्या विरोधात होतो. मी या विचार स्वातंत्र्यावर, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर आणलेल्या बंदीच्या, सेन्सॉरशिपच्या विरोधात होतो. मी हे म्हटलं माझ्या मनाशी, नंतर इतरांनाही सांगितलं की संघाशी वैचारिक मतभेद आहेत माझे, म्हणून मी संघापासून दूर झालो. पण मला संघावर आणलेली बंदी मान्य नाही. ओव्हरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या वर खुलेपणाने ओपनली काम करणारी ही संघटना आहे. यांचे कार्यक्रम सगळे ओपनली होतात, विजयादशमी पासून सगळे त्याच्यात ते आपलं ओपनली बोलतात. अशा संघटनेवर बंदी आणणं बरोबर नाही. प्रेस सेन्सॉरशिप बरोबर नाही. प्री सेन्सॉरशिप होती ती, म्हणजे ती अशी होती की प्रत्येक वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टरही नाही, सब इन्स्पेक्टर बसवायचे. आणि असं होतं, असा ऑर्डर होता संपादकांना की तो जो सब इन्स्पेक्टर बसलाय प्रत्येक बातमी आधी त्याला दाखवायची. प्रत्येक लेख, आता सब इन्स्पेक्टर अग्रलेख वाचणार, प्रत्येक लेख त्याला दाखवायचा, प्रत्येक बातमी त्याला दाखवायची. आणि त्यांनी ओके केली तरच ती बातमी छापायची. त्यांनी ओके केलं. आता हे कसं शक्य आहे? तेव्हा 8 पानाचं जरी वर्तमानपत्र असेल तरी किती बातम्या असणार, किती बातम्या तो वाचणार, किती बातम्या आहे आणीबाणीच्या आणि सरकारच्या विरुद्ध आहेत, किती लेख, अग्रलेख, कसं करणार? पण ती होती प्रेस सेन्सॉरशिप. तर या प्रेस सेन्सॉरशिपच्या विरुद्ध होतं. कुठलेही सभा घेता येणार नाही, कुठलेही मोर्चे काढता येणार नाही, कुठलीही भाषणं करता येणार नाही, अशा प्रकारची ती सगळी बंदी होती. पूर्ण देशच बंदीमध्ये होता. पूर्ण देशाची बंदीशाळा झाली. काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी ही बंदी नव्हती, त्यांच्यावर ही बंदी लागू नव्हती. ते तर कुठे कुठे जमा व्हायचे, इंदिरा गांधींच्या निवासस्थानासमोर जमा व्हायचे आणि तिथे काहीतरी कार्यक्रम करायचे, घोषणा द्यायचे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारची जी बंदी होती त्या बंदीच्या मी विरुद्ध होतो. म्हटलं हे बरोबर नाही. संघाशी आपण आयडिओलॉजिकल जो संघर्ष आहे, विरोध आहे, तो करू शकतो, पण बंदी कशी घालायची ते चूक आहे. म्हणून मी त्या बंदीच्या विरुद्ध आहे आणि त्या बंदीच्या विरुद्ध मी सत्याग्रह करेन. आपण लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना वाचून ऐकून माहित आहे की ही जी एक लोकसंघर्ष समिती तयार झाली होती, ती लोकसंघर्ष समिती काही फक्त संघाच्या स्वयंसेवकांची, संघाच्या लोकांची नव्हती. ती काँग्रेसमधून बाहेर निघालेले संघटन, काँग्रेसचे लोक, समाजवादी, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, अशा अनेक पक्षांची आणि संघटनांची ती लोकसंघर्ष समिती होती. त्याचे जे संयोजक होते रवींद्र वर्मा, बरोबर आहे, ते काय काही कधी जन्मात संघाचे वगैरे, ते तर असे समाजवादी किंवा असे होते. तर मी म्हंटल की मी हा जो सत्याग्रह आहे याचं नक्कीच नेतृत्व केलं. आणि मी त्या संघाचे मुलं होते, ते स्वयंसेवक होते, त्यांच्या बॅचचं मी नेतृत्व केलं. आम्हाला पोलीस लाईन टाकळीमध्ये नेलं, तिथून आम्हाला जेलमध्ये पाठवलं. आता DIR मध्ये, म्हणजे डिफेन्स ऑफ इंडिया रूल मध्ये 151 जे कलम आहे त्याच्यात अंतर्गत आम्हाला अरेस्ट केलं.
साधारणपणे इथे नागपूरला, महाराष्ट्रात ठरलं होतं की अशा लोकांना अरेस्ट करून पोरांना 2 महिन्यात सोडून द्यायचं. असं अरेस्ट केलं, आम्ही सगळे जेलमध्ये. मग त्याची जी हे तयार होतात ना, यादी होते, ती यादी पोलीस मुख्यालयात जाते, कमिशनरकडे किंवा डेप्टी कमिशनरकडे, आणि ते वाचतात की आज ह्या इतक्या मुलांना, इतक्या लोकांना. त्यांनी पाहिलं की ही 17-18 वर्षाची मुलं आहेत आणि यामध्ये जो लीड करणारा आहे तो 23 वर्षाचा आहे आणि तो ग्रॅज्युएट आहे आणि तो एका शाळेमध्ये शिक्षक आहे, म्हणजे होता. म्हणजे हा मोठा आणि महत्वाचा माणूस असला पाहिजे असं त्यांना वाटलं. म्हणून 3 दिवसानंतर, थोडक्यात सांगावं लागणार मला, पण हे फार मनोरंजक आहे सगळं. 3 दिवसानंतर एक पोलीस इन्स्पेक्टर जेलमध्ये आला आणि सुपरिंटेंडेंट जे होते प्रिझनचे, त्यांना म्हणे इथे एक ते कोण श्याम पांढरी पांडे आहेत, त्यांना न्यायला मी आलो आहे. तर त्यांनी, सुपरिंटेंडेंटनी आतमध्ये निरोप पाठवला, संघाचे वगैरे अधिकारी होते, त्यांना सांगितलं की ते श्याम पांढरी पांडेंना बोलवलंय, मग त्यांना एक पोलीस इन्स्पेक्टर घेऊन जाणार आहे सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये. तर तो पोलीस जेल मधला जो शिपाई आहे तो शोधत आला, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, मग मी सापडलो. आम्ही जेलमध्ये मोकळे होतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सारा देश बंदीशाळा झालेला होता, पण जेलमध्ये सगळं स्वातंत्र्य होतं. सगळ्या जेल्समध्ये नाही, पण महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्या नागपूरच्या जेलमध्ये स्वातंत्र्य होतं. मजेदार गोष्ट म्हणजे आणीबाणीचा जो अनुभव आहे तोच तुम्हाला ऐकायचा आहे आणि तो मी अनुभवलेला सांगतो. तर आमचे जे सुपरिंटेंडेंट होते प्रिझनचे, ते पुण्याचे तरुणपणी राष्ट्रसेवा दलाचं वगैरे यांनी काम केलं होतं. समाजवादी लोकांचं ते राष्ट्रसेवा दल होतं, त्याच्यात काम केलं होतं ते होते. आणि ते आणीबाणी आली, इंदिरा गांधींनी आणीबाणी, समाजवादी वगैरे, मधुलिमांसारखे किती लोक जेलमध्ये टाकले. याच्यामुळे फार अस्वस्थ होत. आणि जेलमध्ये सगळे लोक सज्जन, चांगले चांगले लोक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, चांगले चांगले लोक. आणि त्यांना इंदिरा गांधींनी देशभर जेलमध्ये टाकले. याने ते फार अस्वस्थ होते. पण ते जेलमध्ये खूप सगळं स्वातंत्र्य द्यायचे. जेलमध्ये संघाची रोज प्रार्थना व्हायची, नमस्ते सदावत्सले, ही संघाची प्रार्थना रोज व्हायची. जेलमध्ये रोज भाषणं वगैरे व्हायची. भाऊराव वैद्यांची भाषणं व्हायची, इतरांची भाषणं व्हायची, पुस्तकं वाचायचं, पुस्तक वाचून त्याचा परिचय वगैरे असं सगळं व्हायचं. जेलमध्ये मस्त सगळं मोकळं. एनिवे, तर मला तो शोधत आला. मग सगळीकडे ते पसरलं. बापूराव वराडपांडे होते, विनायकराव फाटक होते, ते मनोहरराव बापट होते, इथले गोंदियाचे वकील, की अरे कोणीतरी आलाय पोलीस इन्स्पेक्टर आणि तो श्यामला घेऊन जाणार आहे जेलमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये. काय माहिती बा आता काय करतील, त्याला इंटरॉगेट करतील, त्याला टॉर्चर करतील, काय करतील माहित नाही. भीती वाटली सगळ्यांना. 23 वर्षाचा, एकदम लहान नाही तरी 23 वर्षाचा म्हणजे या लोकांच्या मनाने लहानच, यांच्या मुलासारखाच होतो. तर ते सगळे त्यांच्याकडे गेले, सुपरिंटेंडेंटकडे गेले. प्रिझन सुपरिंटेंडेंट नेरुरकर नावाचे होते. आणि ते म्हणाले नेरुरकर साहेबांना, हा पहा तुमच्या कस्टडीमध्ये आहे, हा तुमच्या प्रोटेक्टिव्ह कस्टडीमध्ये आहे, हा याच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे, याच्या केसालाही धक्का लागायला नको. तुम्ही विचारा त्या इन्स्पेक्टरला, याला कशासाठी नेता आहात तुम्ही. आणि मग तर मला बोलावलं. ते सगळे लोक बसलेच होते सुपरिंटेंडेंटच्या केबिन मध्ये. खरं म्हणजे ते अलाउड, पण ते तर इतके आमच्या बरोबर होते. नेरुरकर त्यांनी 2दा राजीनामा लिहिला आणि बापूराव वराडपांडे, विनायकराव फाटकांनी 2दा तो फाडून फेकला. ते म्हणाले की मी राजीनामा देतो आणि तुमच्या बरोबर जेलमध्ये येतो, मी सत्याग्रह करतो आणि जेलमध्ये येतो. ते म्हणाले, हो प्रशासनामध्ये तुमच्यासारखे लोक हवे ना आम्हाला, तुम्ही तिथेच राहा. तर असं ते झालं. तर त्यांनी त्या इन्स्पेक्टरला विचारलं, संगू नावाचे कुठले तरी सातारा वगैरेचे ते इन्स्पेक्टर होते, चांगला छान माणूस होता. याला कशासाठी नेता आहात तुम्ही. मला माहित नाही, मला ऑर्डर झाली की या नावाचे आहेत, त्यांना घेऊन या. तर मी घेऊन चाललो. काय करणार आहे मला माहित नाही म्हणे, मला घे. तर ते म्हणाले, पहा काळजी घ्या, याला काही झालं व्हायला नको. तर तो काय असं केलं त्यांनी.
प्रॉमिस तर करू शकत नव्हतं, त्याला माहितीच नव्हतं काही. मे बी मला नेलं तिथे आणि एका सीताबर्डी पोलीस स्टेशन मधल्या कुठला असा हॉल होता रिकामाच. पोलीस इकडून तिकडे फिरत होते, टेबल होता मोठा, तिथे बसवून ठेवलं. मी आपला 1 तास बसलो होतो. काय होईल काय होईल, कोण येईल, काय करतील असं वाटत होतं. काही नाही. 1-1.5 तासानंतर एक इन्स्पेक्टर असं चांगलं छान कॅप वगैरे घालून आले आणि मला विचारायला लागले, का रे अण्णाला भेटायला जायचंय का? म्हटलं हा इन्स्पेक्टर, का रे अण्णाला भेटायला जायचंय का विचारतो. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव होतं. ते जेलमध्ये जुलै पासूनच होते, ते मिसामध्ये होते. म्हटलं मला लक्षात आलं की जेल, म्हटलं मी तिथूनच तर आलो, त्यांना भेटायचं म्हणजे काय. नाही त्याच्या बरॅक मध्ये राहायला जायचंय का म्हणजे तुला त्याच्याबरोबर. बरं मला काहीच कळलं नाही. ते म्हणे बरं ठीक आहे म्हणे, तू जेलमध्ये गेल्यावर अण्णाला सांग म्हणे की बग्या काका भेटले होते म्हणे, मी बग्या देशमुख. मग माझ्या डोक्यामध्ये लाईट लागला. त्यांनी सांगितलं की तुझी आत्या आहे ना म्हणे, शांता आत्या, तिचा मी धीर आहे म्हणे. अच्छा, आणि मी तू अण्णाचा मित्र आहे. आता ही शुड नॉट हॅव सेड दिस. म्हणजे ते इतरांना कळलं असतं पोलीस मध्ये तर त्यांना कदाचित अडचण झाली असती, पण त्यांनी सांगितलं, बोलले. मी जेलमध्ये माझा DIR चा ऑर्डर त्यांनी घेऊन घेतला परत, आणि मिसाचा ऑर्डर माझ्या हातात दिला आणि मला पुन्हा त्या जेलमध्ये नेलं. त्याच्यातही गंमत आहे. वेळ जातोय पण इतकं ते इंटरेस्टिंग आहे. मला जेव्हा जेलमधून, मी DIR मध्ये होतो, जेलमधून मला जेव्हा सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये नेलं, तेव्हा ती जी पोलीसची जीप असते ना, त्याच्या मागे कैद्यांना किंवा ज्यांना आरोपींना पकडलेलं असतं ना, चोरी केलेल्यांना, त्यांना असं दोरांनी किंवा कशाने बांधून मागे बसवतात, त्याला बगीचा म्हणतात. तर तिथे बसवून मला नेलं होतं. तिथून मी जेव्हा परत निघालो सीताबर्डी पोलीस स्टेशन मधून, तर मी पुन्हा तिथेच गेलो बसायला. तर तो म्हणाला, नाही साहेब, तुम्ही समोर बसा. म्हणलं का? नाही आता तुम्ही क्लास 1 झाले म्हणे, आता तुम्ही क्लास 1 झाले म्हणे. तर ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला चांगला तो लठ्ठ होता, पण आपल्या शरीराचा संकोच करून तो बसला आणि मला आपल्या बाजूला बसवून घेतलं आणि मला नेलं करत. चांगले, काहीच काम नाही, मला काही प्रश्न नाही विचारले, मला काही इंटरॉगेट नाही केलं. फक्त मला मिसामध्ये टाकायचं होतं. हा महत्वाचा असेल असं त्यांना वाटलं. तर जेलमध्ये गेलो. सगळे लोक टेन्शन मध्ये होते. सगळे जे संघाचे मोठे जे लोक होते ते, याला काय झालं असेल, याला काय करत असतील, अजून 2 तास झाले आला. मी गेल्यावर पूर्ण जेलभर शपथ, अरे श्याम आला, श्याम परत आला. आणि त्यांना असं लक्षात आलं की सुखरूप परत आला. मी म्हटलं मला मिसाचा ऑर्डर देऊन पाठवलं. तर मी त्याच्यानंतर मग 16 महिने जेलमध्ये मिसामध्ये होतो. 3 दिवस DIR मध्ये आणि उरलेले दिवस 16 महिन्यातले मी मिसामध्ये होतो. तर ही जी आणीबाणी होती त्याच्यात आता मी काही गोष्टी सांगतो, ज्या अनेक गोष्टी आहेत पण सगळ्या तर सांगताच नाही येणार. आपल्या विदर्भात राजुरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये एक त्यावेळेला 75 पेक्षाही जास्त वय असणारे देशमुख होते. त्यांचं पहिलं नाव मला आता आठवत नाही. आपला जो विनोद देशमुख, हा, ते देशमुख होते. ते त्या राजुरा गावात काय करायचे, ते राजुरा गावामध्ये लोकांच्या घरी पौरोहित्य म्हणजे सत्यनारायणाची वगैरे पूजा सांगायला. साधा सज्जन माणूस होता, 75 वर्षाचे होते. आणि लहान गावात असा एक साधा सज्जन माणूस, त्याला संघचालक वगैरे करतात, तसे ते संघचालक होते. तिथल्या देवळामध्ये ते पूजा सांगायचे, तिथल्या देवळाची पूजा करायची. त्यांची 72, ते जवळजवळ 75चे वर होते. त्यांची 70-72 वर्षापेक्षाही जास्त वय असणारी जी बायको होती, ती डोळ्यांनी अधूर होती. 100% आंधळी नाही, पण डोळ्यांनी अधूर होती. दोघच नवरा बायको म्हातारी राहायचे. तर
त्यांना न्यायला आले मिसाचा वॉरंट घेऊन, तर ते म्हणाले चला. आणि तो तिथला जो इन्स्पेक्टर होता, त्या इन्स्पेक्टरला म्हणाले की इथे तर कोणीच नाही माझा, आम्ही दोघंच आहोत, मी तर जेलमध्ये नेतोय ना तुम्हाला, तर आजीकडे लक्ष दे जरा, तिला काही दिसत वगैरे नाही नीट, तर तिच्याकडे थोडस लक्ष दे, तिची काळजी घे, असं त्यांनी म्हटलं. तर त्याच्या ड्रायव्हरनी नंतर सांगितलं लोकांना की त्याला हे जे करावं लागलं, त्याला हे जे 75-76 वर्षाचे त्यांना जेलमध्ये न्यावं लागलं, किती वाईट काम करावं लागतंय मला, किती मोठं पाप मला करावं लागतंय, किती सज्जन माणसाला मला. आणि म्हातारी त्याची बायको दिसत नाही तिला एकटीला ठेवून यांना जावं लागतंय, आणि ते मलाच म्हणतात की तू तिची काळजी घे. तर त्या ड्रायव्हरनी सांगितलं की ते जीपच्या मागे जाऊन तो जो इन्स्पेक्टर होता तो ढसा रडला आणि घेऊन गेला त्यांना. काय करणार. त्याच्यानंतर गोंदियाचे एक कुलकर्णी होते, त्यांना जेलमध्ये स्ट्रेचरवरून आणलं. म्हणजे त्यांना नीट चालता वगैरे, म्हणजे ॲम्ब्युलन्स, आणि तिथून मग त्यांना लगेच जेलमध्ये त्यांना दाखल केलं आणि त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट केलं. जो चालू शकत नाही, जो स्ट्रेचरवर ज्याला आणावं लागतं, त्याच्यामुळे समाजामध्ये कोणतं काय होणार आहे. आमच्या मिसाच्या डिटेन्शन ऑर्डरमध्ये लिहिलं होतं की तुम्ही मोकळे राहिल्याने, तुम्ही बाहेर राहिल्याने देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका संभवतो. इंग्लिशमध्येच होतं ते, पण ते मी मराठीत सांगतो आहे. म्हणून तुम्हाला आम्ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवतोय. या अशा म्हाताऱ्या लोकांकडून कोणता धोका संभवत होता देशाच्या अंतर्गत सुरक्षेला? कोणता धोका संभवत? पण बस ऑर्डर काढली, जितके कोणी संघाचे अधिकारी आहेत त्यांची नावं फाईलमध्ये आहेत, त्या सगळ्यांना घेऊन जा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वकील, डॉक्टर, प्रोफेसर असे साधे सज्जन लोक जेलमध्ये होते. आता ही इमर्जन्सी जी आली त्याचा आपल्याला कल्पना आहे की 12 जूनला 1975ला जगमोहन लाल सिन्हानी यांच्या विरुद्ध, इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायणजींनी कोर्ट केस जी केली होती, इलेक्शन पिटिशन जी केली होती, त्या पिटिशनचा निकाल दिला आणि इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली. 6 वर्षासाठी त्यांचं जे सदस्यत्व होतं लोकसभेचं ते कॅन्सल केलं. त्याची कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना वाचून ऐकून माहिती आहे. आता इतक्यात तर खूपच लिहून आलं. ही तांत्रिक स्वरूपाची ती कारण होती. म्हणजे यशपाल कपूर जे ब्युरोक्रॅट होते, सनदी अधिकारी होते पीएमओ मध्ये, तर ते म्हणाले की मला तुमच्या बरोबर काम करायचं. त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देऊन वरच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जो सही करतो, आणि ते निघाले, ऑफिसमध्ये नाही गेले दुसऱ्या दिवशीपासून, आणि ते लगेच इंदिरा गांधींचे कॅम्पेन मॅनेजर म्हणून काम करायला लागले. राजीनामा ते मुक्त केव्हा होतील सेवेतून? जेव्हा त्यांचा राजीनामा ऍक्सेप्ट होईल, ऍक्सेप्टन्सची वरच्या अधिकाऱ्याची सही होईल, तेव्हा ते मुक्त होतील. ती सही झाली नव्हती, पडली होती फाईल. म्हणून टेक्निकली ते सनदी अधिकारी होते आणि त्यांनी भाग घेतला, त्यांनी कॅम्पेन मॅनेजर म्हणून काम केलं. हे एक टेक्निकल. पंतप्रधानाला निवडणुकीच्या काळात सुद्धा सुरक्षा असते. तो जेव्हा आपल्या पक्षाचे प्रचाराचे भाषण करतो तेव्हा त्याला सुरक्षा असते. पण आणि त्याच्या सुरक्षेसाठी जे मंच असतो, रोस्ट्रम, ते किती उंचीवर असायला पाहिजे, तिथून ऑडियन्स ही जी पहिली रो आहे ती किती अंतरावर असायला पाहिजे, याचे काही नियम आहेत. तर ती थोडीशी जास्त होती ते अंतर, ते रोस्ट्रमची उंची थोडीशी जास्त होती जेवढं नमूद केलं आहे कायद्यामध्ये, नियमामध्ये. त्यापेक्षा अशा टेक्निकल ग्राउंड्सवर इंदिरा गांधींना त्यांची निवडणूक रद्द ठरवली. भ्रष्टाचार हा म्हणून त्यांची निवडणूक रद्द ठरवली. आता हे किती बरोबर होतं, कितपत चूक होतं, याचा
तुम्ही विचार करा एनिवे. पण मग नंतर त्यांनी आपल्या आसनाला धोका निर्माण झाला, आपल्या पंतप्रधान पदाला, आपल्या सत्तेला धोका निर्माण झाला. आता काय करायचं? सिद्धार्थ शंकर रॉय जे कायदे पंडित होते आणि बंगालचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं की हे 352 जे कलम आहे घटनेतलं, अंतर्गत सुरक्षेला धोका म्हणून तुम्ही आणीबाणी लावू शकता आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये आपलं हे करून घेऊ शकता, वाढवून घेऊ शकता, आपलं काय म्हणतात त्याला, याच्या विरुद्ध निकाल मिळवून घेऊ शकता. त्यांनी आणीबाणी लावली. त्यांनी आणीबाणी इंदिरा गांधींनी 100% आपली सत्ता टिकवण्यासाठी लावली, सत्तेमध्ये कायम राहण्यासाठी लावली. जयप्रकाश नारायणनी जे आंदोलन सुरू केलं होतं गुजरातमध्ये, आधी नवनिर्माण चळवळ झाली चिमणभाई पटेलच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर बिहारमध्ये जयप्रकाश नारायणनी आंदोलन सुरू केलं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, अब्दुल गफूरच्या सरकारच्या विरुद्ध. आणि मग 25 तारखेला दिल्लीला खूप मोठा कार्यक्रम केला, मोठी सभा केली, देशभरातून लोक आले आणि नारा दिला, सिंहासन खाली करो, जनता आई है. त्याच्यामध्ये इतरही होते, समाजवादी वगैरे अनेक पक्षाचे त्यामध्ये कार्यकर्ते होते जेपींच्या मागे. न्यूमरिकली संख्येच्या बाबतीत जर म्हणायचं तर संघाचे सर्वात जास्त लोक होते. तर जेपींच्या मागे आपले जे काका, म्हणजे आपल्या वडिलांचे जवाहरलाल नेहरूंचे मित्र, आपल्याला लहानपणी आपल्याला ज्यांनी अंगाखांद्यावर खेळलं, जे आपल्याला हिंदू म्हणायचे, ते तर आपल्या जीवावर म्हणजे आपल्या सत्तेवर उठले आणि संघ एवढा मोठा त्यांच्या मागे आहे. म्हणून आणीबाणी लावली आणि संघाच्या लोकांना, इतरही लोकांना, पण संख्येने संघाचे लोक जास्तीत जास्त, त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. असं एकंदरीत ते होतं. तुम्हाला बाकीचा सगळा इतिहास माहिती आहे. त्यांनी 1977 साली आणीबाणी उठवली, निवडणुका जाहीर झाल्या वगैरे, ते सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती. का म्हणून आणीबाणी उठवली? तर 3-4 कारणं आहेत ती आपल्याला माहिती आहेत. थोडक्यात सांगायला पाहिजे की त्यांना इंटेलिजन्सचे रिपोर्ट मिळाले की तुम्ही निवडून या, तुम्ही खूप चांगले चांगले कामं केलेले आहेत आणि लोकांना ते आवडलेले आहेत, तुम्ही निवडून या. दुसरं आणखीनही बरीचशी कारणं होती. असं आहे की कुठलाही जो स्प्रिंग आहे, कुठलंही जे रबर आहे, ते ताणून किती वेळ ठेवता येईल? असं ताणून ठेवता येत नाही अशी परिस्थिती. देशभर पोलीस राज, पोलीस रूल, सगळीकडे पोलिसांचा पहारा आणि कोणाला काहीच नाही करू द्यायचं, अशी स्थिती कुठल्याही सरकारला, त्यातल्या त्यात भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये अशी स्थिती फार काळ कायम नाही ठेवता येत. त्यामध्ये ती यंत्रणा जी असते, जी असा तो स्प्रिंग ताणून ठेवते, तो रबर ताणून ठेवते, त्या यंत्रणेला स्ट्रेन जास्त येतो. त्यामुळे ते तुटण्याच्या आधी मोकळं करणं आणि स्वतः देखील मोकळं होणं आवश्यक असल्यामुळे त्यांनी बहुधा असं दिसतं की आणीबाणी उठवली आणि नंतर आपल्याला माहिती आहे की जनता सरकार स्थापन झालं. पण त्या काळामध्ये सगळी जी स्वातंत्र्य होती, सगळी जी लोकशाही स्वातंत्र्य होती, ती स्वातंत्र्य हिरावून घेतलेली होती. भयंकर अशी ती परिस्थिती होती. आतमध्ये मिसा डिटेन्यूटचे भरपूर लाड होते. क्लास 1च्या मॅन्युअल मध्ये लिहिलं त्याप्रमाणे खूप खाण्यापिण्याचं आणि चांगल्या राहण्याच्या सुखसोयी होत्या वगैरे, ते ठीक आहे. पण किती दिवस आपण जेलमध्ये राहणार, केव्हा ही इमर्जन्सी उठणार, केव्हा आपण बाहेर येणार, याचा नेम नव्हता. तिथे सुद्धा म्हातारे लोक होते, तिथे सुद्धा डायबिटीस, वेगवेगळे हार्टचे पेशंट्स होते. आपल्या घरी काय होत असेल, आपल्या बायको मुलांचं काय होत असेल, याची काळजी होती. जे नोकरी करत होते त्यांचा तितके दिवस, तितके महिने पगार बंद होता. जे वकील होते, डॉक्टर्स होते, त्यांचं इन्कम बंद होतं. त्यांच्या घरी किती वाईट परिस्थिती झाली होती. अक्षरशः 2 वेळच्या जेवणाचे सुद्धा वांदे झाले होते आणि किती हजारो कुटुंबांचे असं झालं होतं. तर ही इमर्जन्सी वाईट होती, चुकीची होती. निमित्त काय होतं, जेपींनी तिथल्या एका सभेमध्ये म्हटलं, पोलिसांना म्हटलं, पोलीस आणि आर्मीच्या लोकांना म्हटलं की तुम्ही तुमचेच जे भाऊबंद आहेत, तुमचेच जे घरचे लोक आहेत, तुमच्या गावातले, तुमच्या नात्यातले,
तुमचे मित्र साधा एक मोर्चा काढतात, सभा घेतात, तुम्ही त्यांच्यावर गोळ्या घालात, तुम्ही त्यांचे डोके फोडाल लाठ्यांनी. तुम्ही आर्मीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ऑर्डर ज्या आहेत त्या विवेक वापरून पाळा. जे तुमच्या विवेकाला पटत नाही त्या ऑर्डर्स तुम्ही पाळू नका. तर त्यांनी असा आधार घेतला इंदिरा गांधींनी की आर्मीला आणि पोलीस फोर्सला बंड करण्याचं आवाहन आहे एक प्रकारचं. इट अमाउंट्स टू रिबेलियन बाय आर्म फोर्सेस अँड बाय पोलीस. हे कसं चालणार? यांनी तर अंतर्गत सुरक्षेला देशाचा धोका निर्माण होईल. हे पण त्यांनी कितीतरी गोष्टी, तो अतिशय सज्जन माणूस होता, तो अतिशय लोकशाही प्रेमी माणूस होता, पण त्यांनी असं म्हटलं, त्याचा आधार घेऊन इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. आता सध्या आणीबाणीच्या विरुद्ध मी अगदी जास्त वेळ घेतलाय, पण आता अजून थोडा वेळ घेतो. सध्या 50 वर्ष झाली आणीबाणीला. तर संघाच्या बीजेपीच्या वगैरे यंत्रणेतून मोठ्या प्रमाणावर या आणीबाणीचा काळा दिवस 50 वर्ष झाली याचे निषेधाचे वगैरे कार्यक्रम चालू आहेत. आणीबाणी 77 ला उठली, त्याच्यानंतर मग मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान होते, अनेक पंतप्रधान होऊन गेले, नरसिंहराव पंतप्रधान होऊन गेले. आणीबाणीच्या काळा दिवस हा आताच हे होत आहे, इतके वर्ष झालंच नाही. का नाही झालं? आता कसंही करून भाजपला, जी सत्तेत आहे, एवढी मोठी सत्ता आहे, भाजपला काँग्रेस जी खरं म्हणजे रसातळाला गेली, ज्याला म्हणतात आपल्याच मौतीने मरणार, अशी त्या काँग्रेसची अवस्था झालेली आहे. पण या काँग्रेसला, राहुल गांधींच्या काँग्रेसला जितकं जास्तीत जास्त एम्बरास करता येईल, जितकं जास्तीत जास्त बदनाम करता येईल, बदनाम म्हणजे ते डिझर्व करतात पण बदनाम करता येईल तितकं करायचं, म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मग तिकडून काय म्हणतात की आणीबाणी जी होती ती तर घटनेप्रमाणे होती, संविधानाच्या 372 352 प्रमाणे होती. आता अघोषित आणीबाणी चालू आहे. ते काही प्रमाणात, त्याचं काय, तर काही प्रमाणात हे खरं आहे. पण आता आपली सभा होते, निर्भय मनोच्या सभा महाराष्ट्रभर झाल्या, कितीतरी पक्षांच्या सभा होतात, काँग्रेसच्या सभा होतात, सगळ्यांच्या सभा होतात, भाषणं होतात, मोर्चे होतात, सर्व होत. म्हणजे कुठल्याही प्रकारची तसं कोवर्शन, तशी बंदी नाहीये, तसं काही. पण सिलेक्टिव्हली काही लोकांचा आवाज बंद करायचा, सिलेक्टिव्हली अनेक लोकांना ट्रायल वगैरे न करता जेलमध्ये टाकून द्यायचं, सिलेक्टिव्हली एका कम्युनिटीच्या लोकांना जास्ती दाबायचं, अशा प्रकारचं चालू आहे. ज्याला आपण अघोषित आणीबाणी ते म्हणतात, तशी 100% ती अघोषित आणीबाणी नाही आहे. पण काही अंशी सध्या जे चालू आहे ती अघोषित आणीबाणी आहे. आणि इथे जे काय म्हणतात त्याला, आणीबाणीच्या विरुद्ध जो काळा दिवस वगैरे वगैरे जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे, ते काँग्रेस पक्षाला एम्बरास करण्यासाठी, डिमॉरलाइज करण्यासाठी आणि कधीही ते सत्तेवर येऊ नयेत अशी व्यवस्था करण्यासाठी केलेला आहे. मी काँग्रेसच्या मित्रांना म्हणतो की यू हॅव टू टेक इट, यू हॅव टू बेअर इट, यू हॅव टू सफर इट. काय करणार, काय इलाज आहे? तुमचा पक्ष वाढेल याची व्यवस्था थोडीच बीजेपी करणार आहे ना. पॉलिटिकल आहे ते, बरोबर आहे, पॉलिटिकल आहे, पण ते करणारच. तुम्ही कशाला आणीबाणीचं समर्थन करता? आणीबाणीमध्ये ट्रेन्स वेळेवर चालू होत्या, ऑफिसेसमध्ये लोक वेळेवर जात होते. आणीबाणी याच्यासाठी असते का? आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला छोटी. आणीबाणी चालू असताना 1 वर्ष झालं असताना सरकारकडून एक फिलर आलं होतं सगळ्या संघाच्या अधिकाऱ्यांकडे, की तुम्ही फक्त सगळ्या जेलमध्ये जे आहेत ना त्यांच्याकडून एक हे लिहून घ्या, छोटस एक ॲफिडेव्हिट लिहून घ्या सारखं की यानंतर मी कधीही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करणार नाही. तर आतमध्ये सुद्धा अनेक लोकांना, नागपूरच्या जेलमध्ये, येरवड्याच्या जेलमध्ये, देशभरातल्या अनेक जेलमध्ये अनेक लोकांना वाटलं आणि त्यांनी आपसात चर्चाही केली, आपण असे लोक आहोत का, आपण असं अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होईल, देशामध्ये अनार्की, असं कधी करणार आहोत का, असं कधी केलं का? मग आपण असं लिहून द्यायला काय हरकत आहे? असं लिहून दिलं, आपल्याला सगळ्यांना सोडून देतील.
किती दिवस राहावं लागेल, अदरवाईज काही नेम नाही. तर बाबूराव वैद्यांनी समजावून सांगितलं, बाबा वैद्यांनी समजावून सांगितलं, तुमच्याकडून जर असं कोणीतरी लिहून घेतलं की मी यानंतर माझ्या बायकोला कधी मारणार नाही, तुम्हाला वाटेल की मी कधीच नाही मारला आतापर्यंत, मारणारही नाही नक्कीच, पण असं तुमच्याकडून लिहून घ्यायचं, याचा अर्थ काय होतो, इम्प्लाइड काय आहे ह्याच्यात, मी याच्या आधी मारलं, याच्या आधी मारत होतो, एकदा तरी मारलं, म्हणे असं आपण नाही लिहून द्यायचं. अनेक लोकांना वाटत होतं लिहून द्यावं, काय हरकत, पण त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही म्हणून, तर ते नाही लिहून दिलं. पण तरी सुद्धा त्यांनी आणीबाणी हटवली. आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब देवरसांनी इंदिराजींना काही पत्र पाठवली, माफी वगैरे त्यांनी मागितली नाही. माफी मागितली असं जे म्हणतात ते चूक आहे, खोटं आहे, माफी नाही मागितली. पण आम्ही काही जेपीच्या आंदोलनात नव्हतो, आमचा काही जेपीच्या आंदोलनाला पाठिंबा नव्हता, सहभाग नव्हता. आम्ही आणीबाणीचे जे 20 कलम आहेत त्याच्या विरोधात नाही, उलट त्याच्या सपोर्ट मध्ये आहोत. आमच्याबद्दल तुमचा गैरसमज झालेला आहे. हो, आमचे इतके लोक जेलमध्ये उभीच पकडून ठेवलेले आहेत, सोडा त्यांना. अशी तर पत्र पाठवलीच होती, अशी तर पत्र पाठवली होती, ठीक आहे, काही हरकत नाही. एका एवढ्या मोठ्या संघटनेचा जो प्रमुख आहे, ज्याचे स्वयंसेवक, ज्याचे कार्यकर्ते देशभर हजारोच्या संख्येने जेलमध्ये आहेत, ज्यांच्या कुटुंबांची वाताहत होते आहे, ते सुटले पाहिजे, ते आपल्या घरी जाऊ शकले पाहिजे. मेले जेलमध्ये काही लोक म्हातारे आजारी जे होते, ही जबाबदारी त्या कुटुंब प्रमुखाची, त्या सरसंघचालकाची आहे की नाही आहे. म्हणून त्यांनी जर पत्र पाठवलं, त्याच्यात माफी हा शब्द नसला तरी सुद्धा अमाउंटिंग टू दॅट असं ते आहे. हा माफी अजिबात शब्द नव्हता, ते आहे ना. पण त्याच्यावरून यांना, संघाच्या लोकांना, बीजेपीला असं माफी मागितली वगैरे असं म्हणणं, असं बोलणं चुकीचं आहे. आणि संघाचं सुद्धा, बीजेपीचं सुद्धा फक्त काँग्रेसला 50 वर्षानंतर बदनाम करण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी, डिमॉरलाइज करण्यासाठी काळा दिवस दरवेळेला सांगणं, हे करणं चूक आहे. फक्त हे पहा, असं आहे की आणीबाणीमध्ये एक आपले सगळ्यांच्या माहितीतले दत्ताजी डिडोळकर होते. ते मला हे इतरांना नेहमी जवळ बसून सांगायचे की आपण इंदिरा गांधी वगैरे या लोकांना काय म्हणतो, या सरकारांना IMFचं लोन घेतलं, आणखी लोन घेतलं, यांनी देश विकायला काढला, यांनी देश विकायला काढला असं म्हणू नये. कुठल्याही सरकारला, देश चालवणाऱ्या सरकारला यांनी देश विकायला काढला वगैरे असं म्हणू नये, बरोबर नाही असं ते सांगायचं. त्यानंतर मागो वैद्य आम्हाला, बाबूराव वैद्य भाषणांमध्ये सांगायचे की पहा, काँग्रेसमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, प्रखर राष्ट्रवादी, प्रखर राष्ट्रनिष्ठ, राष्ट्रभक्त असे लोक आहेत, आणि असे लोक आहेत की जे तेवढे प्रखर राष्ट्रवादी नाही आहेत, स्टॉन्च नॅशनलिस्ट नाही आहेत. इंदिरा गांधी ज्या आहेत, शी इज अ स्टॉन्च नॅशनलिस्ट, शी इज अ स्टॉन्च नॅशनलिस्ट असं ते आम्हाला सांगायचे, प्रखर राष्ट्रवादी. नंतर तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तिने बांगलादेश तयार केला तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दुर्गा स्ट्राईड टायगर वगैरे म्हणतो होतं. तर हे जे आहे ते उलट दोन्ही बाजूचं आहे. आपण आणीबाणीचं मूल्यमापन करताना, आजच्या परिस्थितीचं मूल्यमापन करताना, ते नरेंद्र मोदी जर हुकुमशाही प्रवृत्तीने वागत असतील, लोकशाहीच्या विरुद्ध वागत असतील, लोकशाहीच्या टेनेट्सच्या विरुद्ध, ते बोला ना. अघोषित आणीबाणी म्हणणं 100% बरोबर नाही, ते 80% बरोबर असेल, चूक असेल, 20% फक्त बरोबर आहे. त्यामुळे सध्या जे चालू आहे ते अघोषित आणीबाणी आहे असं म्हणायला नको. आणीबाणी 2 वर्ष जेल इमर्जन्सीमध्ये पूर्णपणे सस्पेंडेड होती, लोकशाही हक्क पूर्णपणे सस्पेंडेड होते, ते पुनर्स्थापित झाले, आणि आजही ते लोकशाही हक्क बऱ्याच प्रमाणामध्ये शाबूत आहेत. आणि आपण ते एक्सरसाइज करू शकतो ना. जे बीजेपीचे, जे मोदींचे जे संघाचे विरोधक आहेत, ते करू शकतात ना. आपले हक्क जे आहेत ते एन्फोर्स करू शकतात, सभा करू शकतात, सगळं करू शकतात, आरोप करू शकतात, टीका करू शकतात, त्यात काय हरकत आहे. तर असं एकंदरीत आहे. आपण विरोधकांना शत्रू, राष्ट्रद्रोही
मानायला नको, त्यांनी सुद्धा असं बोलायला नको. लोकशाही ही कधीही फक्त सत्तारूढ पक्षाची चालत नाही. सत्तारूढ पक्ष इतकाच विरोधी पक्ष, स्ट्रॉंग विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये आवश्यक असतो. आपण हे काँग्रेस मुक्त भारत यांनी आपल्या, असं ते म्हणतील पॉलिटिकल आहे ते, त्यांनी आपण आनंद उकळ्या फुटू देऊ नयेत. काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेसच्या सगळ्या लोकांना बीजेपी मध्ये घेऊन काँग्रेस युक्त बीजेपी होते ना, त्याचं काय. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा सारासार विचारांनी विवेकाने विचार करावा आणि अशा प्रकारे आपण खूप टेन्शन येईल, एकमेकांना शत्रू मानून वागू नये, शत्रू मानून एकमेकांवर चढू नये. एवढंच मला शेवटी सांगायचं आहे. खूप वेळ जास्तीचा मी घेतला.